राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोकण विभागाचा 96.18% निकाल लागलाय। कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावलंय। मागील वर्षाच्या तुलनेत राज्याचा यंदाचा 10वीचा निकाल 0.82% घटला असून तो 88.74% लागलाय। राज्यात 10वीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे। 10वी परीक्षेचा निकाल साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो। गेल्या वर्षी 6 जून रोजी तर 2015 मध्ये 8 जूनला निकाल जाहीर झाला होता। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील शेतकरी आंदोलनाचा वणवा आता गुजरातमध्येही पसरल्याचं दिसतंय। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना सोमवारी त्याचा अनुभव आला। गुजरातच्या अमरेली येथे काल संध्याकाळी स्मृती इराणी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी त्या व्यासपीठावर भाषण करत असताना केतन कासवाल या तरुणाने त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या। या घटनेनंतर पोलिसांनी केतनला लगेच ताब्यात घेतलं। मात्र या घटनेमुळे एकूणच देशभरात शेतकऱ्यांचा मोदी सरकार विरोधातला रोष वाढत चालल्याचं चित्र समोर आलंय। राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सध्या श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय। कर्जमाफीनंतर शिवसेनेने आता तर थेट देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय। कर्जमाफी केली नाही तर शेतकरी आत्महत्या करणार नाही त्याची हमी कोणी देईल काय असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला नाही, याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधी यांना बहुत चतुर बनिया असं संबोधित केल्याने मी खूप दुखावले, अशी प्रतिक्रिया गांधीजींची नात तारा गांधी भट्टाचार्य यांनी व्यक्त केली आहे। अमित शहा यांनी महात्मा गांधी यांना बहुत चतुर बनिया असं संबोधित केलं होतं। या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती। शहा यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली। पुस्तकांचं ग्रंथालय आपण नेहमीच ऐकलंय, पण आता दिल्लीत मानवी पुस्तकं अनुभवता येणार आहेत। आता मानवी पुस्तकं अनुभवायचं म्हणजे नेमकं काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। आपण ग्रंथालयातून ज्याप्रमाणे एक पुस्तक घेतो त्याप्रमाणे या उपक्रमामध्ये 20 मिनिटांसाठी एका व्यक्तीला भेटायला मिळणार आहे। यामध्ये या व्यक्तीची कथा मनातील पूर्वग्रह काढून टाकत आणि विस्तृत दृष्टिकोनातून ऐकायची आहे। हा उपक्रम 18 जून रोजी सुरू होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। दिल्लीतल्या कनॉट प्लेस येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे।